गेल्या काही दिवसांपासून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण अतिवृष्टी या भागामध्ये झालेली होती आणि संपूर्ण रस्ते जलमय झालेले होते। रस्त्यांसोबतच या रहिवासी इमारतीमधले देखील परिसर जो आहे तो संपूर्ण जलमय झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण अंबाडिया परिसर जो वसई पश्चिम भागामध्ये येतो त्या ठिकाणी आहोत आणि जुई ही इमारत आहे या ठिकाणी आणि या जुई इमारतीमध्ये जवळपास 2 फुटांपर्यंत ते 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी आलेलं आहे। आपण या पाण्यामध्ये उभे आहोत। आपण पाहू शकतो की गुडघाभर पाणी जे आहे ते नागरिकांच्या या संपूर्ण इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलं असल्याचं पाहायला मिळतं आणि ही पाणी साचण्याची समस्या जी आहे ती मधल्या घरांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी या रहिवाशांचं झालेलं आहे। या इमारतीमध्ये सध्या वीज नाहीये, वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने ही इमारतीच्या खालची इलेक्ट्रिसिटीची डीपी आहे, हे सगळे मीटर्स आहेत। या मीटर्समध्ये पाणी गेलेलं होतं, त्यामुळे कुठेतरी शॉक सर्किटचा मोठा धोका जो आहे तो या इमारतीमध्ये होता। त्यामुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा जी आहे ती खंडित करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही महिला देखील आहेत, या महिला या घरामध्ये तळमजल्यामध्ये राहतात आणि तळमजल्यावरची ही संपूर्ण अवस्था आपण पाहू शकतो। जसं पाणी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आहे तसंच पाणी जे आहे ते या घरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि सर्व फर्निचर जे आहेत त्या या सगळ्या पाण्यामध्ये तरंगताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि अशी अवस्था गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण परिसरामध्ये भेडसावताना पाहायला मिळत आहेत। मोठं प्रचंड नुकसान या नागरिकांचं झालेलं आहे। हे फर्निचर खराब झालेले आहेत, गाद्या खराब झालेल्या आहेत। काही या ठिकाणी घरामध्ये राहणारी महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काकी, तुमचं नाव काय आणि गेल्या किती वर्षांपासून या इमारतीमध्ये तुम्ही राहता? मी 97 पासून आहे इथे, 2097 पासून। तेव्हापासून ना येतं पाणी, पण एवढं नाही जेवढं ह्या वर्षी आलं। 4 वर्ष पहिले आलं होतं, पण ते मग संपलं। नंतर येतं पण एवढं येतं, पण एवढा त्रास नाही। पण कोणी आम्हाला विचारायला सुद्धा आले नाही की पाणी पाहिजे की काय पाहिजे, खायला पाहिजे की नाही। आम्ही ना वरती एकाने आम्हाला रूम दिलं तर त्याच्यामध्ये आम्ही राहतो। तिकडे पण लाईट नाही, पाणी नाही, मोबाईल बंद, सगळं बंद। तुम्ही घरामध्ये किती लोक राहता आणि आता सध्या घरात मी एकटी राहते, कारण माझे 2 मुलं ते वेगळे राहतात, मी एकटी राहते या घरात। आता तुम्ही पण वयस्कर आहात, तुम्हाला पण वेगवेगळे आजार असतील आणि त्याच्यामध्ये हे सगळं। आता 1.5 महिना पहिले मी ऍडमिट होते, मला पॅरालाइज अटॅक आला होता। आता 1.5 महिना पहिले कुठे होते, पार नाक्याला नाही, ओम हॉस्पिटल, तिकडे होते मी ऍडमिट। 5 दिवस होते तिकडे। इतकं मेडिकल असून देखील हे पाणी भरतंय, कोणी आलं नाही इकडे बघायला? मुलगा येतो माझा मोठा, पण तो आता ड्युटीला जातो ना, रोज सुट्टी घेणार नाही, तो अंधेरीला जातो ड्युटीवर। त्यांच्या पण घरात पाणी भरतं। खरं तर आपण पाहिलं तर ही पाण्याची समस्या जी आहे ती हॉलमधली ही पाणी बघा आपण केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि तशीच परिस्थिती जी आहे ती किचन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला या सगळ्या घरातल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो। किचनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे जेवण बनवण्याचे संपूर्ण जेवण या नागरिकांना बनवता येत नाहीये। सिलेंडर आपण पाहिलं तर या पाण्यात त्यांनी ठेवलेलं आहे। बेड तिथे संपूर्ण पाण्यामध्ये राहून जंग लागलेला आपल्याला पाहायला मिळतं, लोखंडी बेड आहे। त्या बेडवरचं बेडशीट, सोफा जो आहे तो वरती अशा पद्धतीने पाण्यापासून बचाव व्हावा त्यासाठी ठेवलेला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा संपूर्ण दुसरा बेडरूम आहे। दुसऱ्या बेडरूमची देखील अशाच पद्धतीने बिकट अशी अवस्था झालेली आहे। या ठिकाणी फ्रीज वरती ठेवण्यात आलेलं आहे, फ्रीज वाचवण्यात आलंय, वॉशिंग मशीन देखील तरंगताना पाहायला मिळते। ह्या लोखंडी कपाटाच्या पायापर्यंत संपूर्ण पाणी पोहोचलेलं आहे आणि संपूर्ण दुरावस्था जी आहे ती या संपूर्ण घराची झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठं आर्थिक नुकसान प्रत्येक नागरिकांच्या घरी या ठिकाणी झालेलं आहे। तर दरवर्षी अशा पद्धतीने मोठं आर्थिक नुकसान होत आहे का? म्हणजे पैसे दरवर्षी एवढं होत नाही, आता 3-4 वर्ष पहिले ना आरपार होतं पाणी, पण ते कसं का निघालं म्हणजे 5-6 दिवसात। पण ह्या वर्षी काय विचारूच नका, पण कोणी एक नगर अध्यक्ष कोणी आलं नाही विचारायला आम्हाला की हा बाई पाणी पाहिजे की काय। पाणी इथून जातात पण विचारत नाही। कितीचं नुकसान झालं तुमचं? माझं खूपच नुकसान झालं। आता काहीच काय नाही राहिलं मध्ये, काय करू बरं। आणि मी एकटी राहते। तुम्हाला पेन्शन वगैरे येते की काय? नाही, मला काहीच नाही, पेन्शन नाही। म्हणतात मुलं आहे ना म्हणून मला पेन्शन नाही। हे मुलं जेवढे मला देतात ना
खर्चाला बस तेवढं मी चालवते घर. मग आता कसं पुढचं आर्थिक संकट आलंय हे का? आहे माझा एक मोठा मुलगा माझ्या बरोबर राहतो, तो म्हणजे राहत नाही. परंतु पुढे पैशांच्या संदर्भात पुढे तुम्हाला त्रास तर होणारच आहे हे सगळं. आता काय करणार, काय त्रास काढू आता थोड्या वेळ. आता म्हणतात की हे जाणार आहे बिल्डिंग, आता सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाणार आहे. आता थोडं धीरच धरतो. आता काय करणार काय. परंतु नुकसान नाही होत का पैशांचं? मनाला लागत नाही? आता लागत, आता हे साफ मनाला लागत नाही का? जिवारी लागतं, जेवण जात नाही पोटात. काय करू बघा. तुम्ही बोलता ना की आम्हाला असं वाटतं की नाही पुढे तरी आम्हाला चांगलं होईल असं वाटतं, म्हणून आम्ही असं करतो. काय करणार काय. आता कोणी या टायमाला तो कोणी विचारायला आलो नाही की पाणी पाहिजे, नाही तर कारण काय ना सगळे निघून गेले, सगळे भाड्याने गेले. आता मी आणि ती समोरची बात आम्ही दोघंच. पैसे माझ्याकडे पैसे नाही एवढे, म्हणजे डिपॉझिट भरायला 50-60 हजार रुपये डिपॉझिट आणि भाडं 15,000. कुठून आणणार आम्ही एवढे पैसा. मुलांना पण किती त्रास देणार, कारण त्याच्या घरात पण पाणी भरलंय. हे दुःख लोकांपर्यंत म्हणजे प्रशासनापर्यंत पोहोचत नाही का? कारण की कोणी विचारत नाही हो, कोणी विचारत नाही. त्यांना उपयोगी टायमाला सगळे येतात दारात, पण कोणी विचारलं नाही ह्या टायमाला. ह्या टायमाला तर कोणी पाणी सुद्धा, आता जाऊन मी एवढ्या पाण्यामध्ये जाऊन 4 बॉटल पाणी आणले 80 रुपयाचं आता जाऊ, आणि एक ब्रेडचं पाकिट आणलं की जाऊ दे आपण ब्रेड तरी खाऊ, गरम करू. काय करू. 4 दिवस काय खाल्लं तुम्ही? काय म्हणजे ज्यांच्या घरात होणं त्यांच्या घरात आहे सामान भरलेलं, ते पण पाणी पाहिजे ना. मेन पाणी संपलं, खाल्लं तर म्हणजे टॉयलेटला जावंच लागतं ना. काय करणार तरी काय, कुठून तरी समजोता करायलाच लागतं. भाऊक झाल्यात, पैसे फार प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टीला जातात. एक बेड काय करणार काय. हे लोक असं वाटतं 10-15 हजार देतात. गेल्या वर्षी दिलं होतं 10,000 होतं एवढं. हे आता हे सगळं हे किती नुकसान आहे बघा. आणि मी एकटी राहते घरात. आता मला साफ करायला पण कोण माणूस, कारण माझ्याच्याने होत नाही. माझं 77 वय चाललं, माझं 77 चालू आहे माझं वय. तुमचं नाव काय? कलावती परदेशी. माझे मिस्टर 97 मध्ये गेले, वारले. ही अशी परिस्थिती सर्वांकडेच आहे. सर्व म्हणजे सगळे गेले हो भाड्याने. ज्यांच्या घरात 2-2, 3-3, 4-4 जण कमवणारे ना, तर सगळे गेले भाड्याने. करणार काय आम्ही. खरं तर आपण पाहिलं हे कलावती परदेशी या महिला आहेत, जवळपास 77 वर्षाच्या आहेत आणि एकट्या घरात राहतात. आणि त्यांना एवढा बिकट परिस्थितीला सामना करावा लागतोय की जवळपास 2-2 फूट पाणी या संपूर्ण घरामध्ये आहे आणि अद्याप देखील पाणी या ठिकाणी आहे. हे पाणी जरी काढायचं म्हटलं तरी देखील त्यांच्या वयानुसार त्यांना कामं जी आहेत आता होत नाहीयेत. त्यामुळे हे पाणी किंवा घर साफसफाई करण्याकरता पुन्हा बाहेरून कामगार बोलवावे लागतील आणि पुन्हा त्यांना पगार द्यावा लागेल. त्यात मोठ्या प्रमाणात त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फर्निचर असेल, बाकीच्या इतर गोष्टी असेल, त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे वारंवार सातत्यानं आर्थिक कुठेतरी विवंचनेला सामोरं जावं लागतंय. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय. अशा पद्धतीची ही एक वस्तुस्थिती जी आहे ती कलावती परदेशी यांनी मांडली. आणि ही परिस्थिती ह्या एकट्या घराची नाहीये, तर या इमारतीमधल्या तळमजल्यावरच्या प्रत्येक घराची आपण हीच परिस्थिती पाहू शकतो की समोरच्या घरी टाळा मारून नागरिक जे आहेत ते या ठिकाणाहून निघून गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही घरात लोक अद्यापही राहत असल्याचं पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी देखील सगळे अर्थातच हे सगळे निघून गेलेले आहेत आणि हीच परिस्थिती संपूर्ण इमारतीची आहे. आणि इमारतीच्या बाहेरचा रस्ता जो आहे तो देखील एखाद्या तलावाप्रमाणे जलमय झालेला आहे. पाऊस ओसरून जवळपास 24 तास झालाय तरी देखील ही पाणी साचण्याची जी समस्या आहे ती अद्यापही या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु अत्यंत भावूक पद्धतीने काकींनी सांगितलं की प्रत्येक वेळेस आर्थिक नुकसान होतंय, ह्याचा भुर्दंड आम्हाला झेलावा लागतो. अशा पद्धतीची प्रतिक्रिया कलावती परदेशी ज्या या इमारतीच्या तळमजल्यावरती राहतात त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, वसई विरार. काकी तुमचं नाव काय आणि गेल्या किती वर्षांपासून या वसई पश्चिम एरियामधल्या अंबाडी या परिसरामध्ये तुम्ही राहता? 2000 पासून मी आहे इथे. माझं नाव स्मिता श्रीधनकर, मी सिनियर सिटीजन आहे. 67 वर्ष वय आहे माझं. खरं तर मग दरवर्षी अशाच पद्धतीने दरवर्षी पाणी न चुकता भरतं. बाकी सगळं नाही चुकत, पण हे मात्र न चुकता पाणी भरतं.
आणि कमीत कमी गुडघ्यावरती भरतं. आज ह्यावेळी तर तिसऱ्यांदा भरलंय ह्या वर्षी, आणि हे मॅक्झिमम भरलंय म्हणजे या 2 महिन्यामध्ये तिसऱ्यांदा एका महिन्यात जूनच्या एंड पासून ते आतापर्यंत तिसऱ्यांदा हे पाणी भरलंय. अच्छा, म्हणजे 15 दिवस पण नाही झाले, 15 दिवसात 3 वेळा पाणी. नाही, तिसऱ्यांदा पाणी भरलं. पहिल्या वेळा जास्त आलं होतं जरा गुडघ्याच्या खाली, सेकंड टाइम पाणी येता येता थांबलं, म्हणजे पाय बुडण्या इतकं आलं. आता तिसऱ्यांदा मात्र हे कमरेच्या वर म्हणजे जवळजवळ चेस्ट लेवलपर्यंत पाणी आलं. परंतु सगळीकडे आता तुमच्या घरामध्ये सगळे बेड वगैरे सगळे तरंगताना पाहायला हो. मिळतात. किती आर्थिक नुकसान होतं? भरपूर, त्याचा हिशोबच लावू शकत नाही. आणि हे याच्यानंतर जे साफ केल्यानंतर जे किती दिवस आम्हाला त्या घरात राहता येत नाही, कारण तो वास जात नाही घरातला. जो बघताय तुम्ही पाणी कुठलं येत आहे. आता मी पण येताना पहिल्यांदाच आले मी खाली, मी हिंमतच करत नव्हती, कारण काय झालं तर परत पुढचे प्रॉब्लेम्स असतात ना. सिनियर सिटीजन म्हटलं तर तुम्ही समजताय ना काय ते. परंतु घरी किती जण तुम्ही राहता? मी एकटीच आहे. अच्छा, मग घरी आर्थिक तुम्हाला रसद वगैरे काय कशा पद्धतीने? अजून तरी काही नाही कोणाकडनं आलेलं, मदत आलेली नाही आहे. फक्त म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे सध्या राहतो त्या बाईंनी आम्हाला खूप मदत केली, राहायला जागा दिली, फर्स्ट फ्लोअरच्या आहेत त्या. त्यांनी हातात चावी दिली, सांगितलं तुम्ही आमच्या घरात राहा. त्या स्वतः दुसरीकडे राहायला गेल्या. तेवढी एक मोठी मदत झाली त्यांनी. म्हणजे लाईट नाही, पाणी नाही. पाणी जेवढं होतं तेवढं चढवलं, संपलं ना, मग नंतर पाणी नाही. प्यायचं पाणी तर आम्ही ते वापरत होतो अतिशय, टॉयलेटला पण पाणी इतकं आम्ही सांभाळून वापरतो, कारण ते परत पाणी खाली जाऊन वरतीच येतं ना आमच्याकडे, म्हणून त्यामुळे अत्यंत सांभाळून आम्ही टॉयलेटचा उपयोग करतो. म्हणजे अगदी कट टू कट पाणी. आंघोळ तर नाहीच, 4 दिवस आंघोळीची गोळी. परंतु मोबाईल नेटवर्क्स नाही? अजिबात नाही, मोबाईल नेटवर्क नाही आहे. एक दिवस थोडा मोबाईल होता माझ्याकडे 2%, तर तो मी टेरेसमध्ये जाऊन नेटवर्क येत होतं म्हणून मी माझ्या घरच्या लोकांना फोन केला, कळवलं म्हणजे सासरी माझ्या, आणि त्यांना सांगितलं तुम्ही कन्वे करा. अदरवाईज फोनचा वापर अजिबात नाही. एखादी आपत्कालीन परिस्थिती आली अगदीच मग काय अशा परिस्थितीत फोन लागत नाहीये तर मग काय प्रशासन कशा पद्धतीने चालू आहे? प्रशासन काय करतं मला माहीत नाही, आमची मात्र वाट लागली होती इकडे. म्हणजे आम्ही कोणाला काय सांगायचं प्रश्न, कारण लोक येतही नव्हते ना आतमध्ये, कसं येणार. प्रत्येक माणूस जो दारातून, तरी पण आमच्या बिल्डिंगमधले वरचे सेकंड फ्लोअरचं जे आहे सिनियर सिटीजन स्वतः आम्हाला जाऊन काय काय आणून देत होते. म्हणजे पाणी, आता त्यांनी स्वतः पण म्हणजे घरातले जिन्नस आम्हाला कोण देत होतं काय काय, आम्ही जाऊन त्यांच्याकडे जेवलो पण. असं इतकं आमच्या बिल्डिंगमध्येच लोक आम्हाला मदत करत होते. तरी पण बरेचसे लोक नाही आहे तिकडे ग्राउंड फ्लोअरला, सगळे लोक इकडनं सोडून गेलेत. परंतु मग ही जी आर्थिक नुकसान झालंय तुमचं, पुन्हा भरून कसं काढताना दमछाक होणार ना? ऑफकोर्स होणार ना, ती होणार पण नाही. आणि परत म्हणजे जी वस्तू खराब झाली आहे ती परत घ्यायची विकत म्हटल्यानंतर पैसे खर्च होतातच ना. रिपेअरिंगला पण दिल्यानंतर ते बरोबर रिपेअर होणार की त्याचा पण शंका असते. मग घर आता सोडावं लागेल आता कायमचंच? हां, सोडायचं तर आहेच, कारण जाते आमची सोसायटी रिडेव्हलपमेंटला. पण त्याच्या आधी तरीसुद्धा मी म्हणेन की अशी परिस्थिती नको व्हायला हवी ती. थँक्यू. वसई पश्चिमेकडील अंबाडिया नगर परिसरामध्ये आहोत आणि परिस्थिती किती बिकट आहे हे वारंवार दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. सध्या या इमारतीच्या परिसरामधल्या तळघरामध्ये असलेल्या ह्या घराची ही परिस्थिती आपण पाहू शकतो. आता अजून देखील 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते या घरामध्ये या ठिकाणी साचून राहिलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या घरातली प्रत्येक वस्तू तरंगताना पाहायला मिळते. बेड असेल, सोफा असेल, ते वरती ठेवलंय. वॉशिंग मशीन या ठिकाणी या घरातल्या नागरिकांनी वरती ठेवलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बालडी, छोटे छोटे डब्बे या सगळ्या पाण्यामध्ये आतमध्ये घरामध्ये तरंगताना पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि मोठं आर्थिक नुकसान या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भीषण अशी परिस्थिती ही सगळी या घरामध्ये ओढवलेली पाहायला मिळते. सध्या हॉलची काही दृश्य आपण दाखवली, पण किचनमधली ही दृश्य बघा. किचनमध्ये ज्या काही गोष्टी खाण्याच्या ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या या पाण्यामध्ये तरंगताना आपल्याला ही सगळी दृश्य पाहायला मिळतात आहेत. आणि सिलेंडर देखील या पाण्यामध्ये तरंगताना पाहायला मिळतं. खाली सिलेंडर आहे आणि ही परिस्थिती भयावह आहे, कारण की घराची दुर्दशा या सगळ्या पाण्यामुळे झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजून देखील पाणी ओसरलेलं नाहीये. वसई विरारमध्ये पाऊस थांबून जवळपास 24 तास उलटून गेलेला आहे, तरी देखील ही परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पाणी साचलेल्याची परिस्थिती आणि नागरिक अशा घाणेरड्या पाण्यामध्ये या ठिकाणी आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहताना पाहायला मिळत आहेत. तळघरामध्ये राहणारे नागरिक जे आहेत ते पहिल्या मजल्यावरती किंवा टेरेसवरती आपला वास्तव्य जे आहे ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतात, कारण की या खालच्या तळघरामध्ये
कोणालाही राहता येत नाहीये. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी नागरिक जे आहेत ते सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा प्रशासन या ठिकाणी मदतीला आलेलं नाही, अशा पद्धतीचा मत जे आहे ते या ठिकाणी नागरिकांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केली आहे. परंतु ही दृश्य पाहिली तर या नागरिकांची गेल्या 4 ते 5 दिवसांपासून किती भयानक परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये तरी ते राहतात कशा पद्धतीने हे या गोष्टीवरतून आपल्याला जाणवताना पाहायला मिळत आहे. एकीकडे मोबाईल नेटवर्क नाही, दुसरीकडे वीज पुरवठा खंडित आहे आणि अशा परिस्थितीत, बिकट परिस्थितीत या नागरिकांनी गेले 4 ते 5 दिवस काढलेले आहेत. अद्यापही प्रशासनाची मदत या नागरिकांना या ठिकाणीपर्यंत पोहोचलेली नाही, कारण की घरातलं पाणी बाहेर काढणं किंवा पाणी साचलेलं पंपद्वारे बाहेर काढणं, राडारोडा हटवणं, ह्या सगळ्या कामाकरता प्रशासनाची अद्याप या नागरिकांना मदत झालेली नाही. त्यामुळे या सगळ्या नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या संदर्भात अत्यंत खेद जो आहे तो व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, वसई विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.